माझं नाव श्याम, वय 28. मुंबईत एका आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. 12-14 तास ऑफिस, ट्रॅफिक, क्लायंट कॉल्स आणि रात्री उशिरा झोप हे रोजचं चक्र. पण वर्षातून एकदा तरी मी माझ्या आजोळी सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात येतो. इथं येत्या क्षणी माझा सगळा ताण, स्ट्रेस गायब होतो. इथली हिरवी शेते, डोंगर, स्वच्छ हवा आणि लोकांची साधी बोली सगळं मनाला बरं वाटतं. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मी आलो. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. सकाळी हलका पाऊस पडायचा, दुपारी कधीकधी ऊन पडायचं आणि संध्याकाळी पुन्हा गार वारे वाहायचे. मी सकाळी लवकर उठायचो, आजोबांच्या घराच्या अंगणात चहा घेत बसायचो, मग सायकल काढायचो आणि गावात फिरायला निघायचो. गावातल्या रस्त्यांवर अजूनही मातीचा रस्ता होता. पावसाने थोडा चिखल झाला की त्यातून चालताना मजा यायची. एक सकाळ मी नेहमीप्रमाणे फिरत होतो. रस्त्याच्या कडेला काही बायका, मुली दूध विकायला बसलेल्या दिसल्या. त्यांच्यापैकी एक मुलगी माझ्या लक्षात आली. गोरीपान रंग, उंची साधारण 5 फूट 4 इंच, डोळे मोठे आणि भुरे, केस मोकळे सोडलेले पण एका बाजूला पिन लावलेली. तिने हलकी निळी साडी नेसली होती. त्यात ती इतकी नैसर्गिक सुंदर दिसत होती की मी क्षणभर थांबलोच. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य, लाजरे हास्य होतं. दुधाच्या 2 मोठ्या भांड्यांसह ती सायकलवर बसली होती. मी हळूच जवळ गेलो. तिने मला पाहिलं आणि हलकेच हसली. "दूध घ्यायचं आहे का दादा?" तिचा आवाज गोड आणि स्पष्ट होता. "हो, 1 लिटर दे ना," मी म्हणालो. तिने भांड्यातून प्लास्टिकच्या पिशवीतून दूध ओतलं. ताजं, गरम आणि खरं गाईचं दूध. पैसे देताना माझा हात तिच्या हाताला हलकेच लागला. तिच्या हाताची ऊब आणि मऊपणा जाणवला. ती लगेच लाजली. गालावर हलकी लाली चढली. तिने हात झटकन मागे घेतला आणि डोळे खाली वळवले. "तुम्ही इथे नवे दिसतात," तिने हळूच विचारलं. मी हसलो. "नवे नाही, पण वर्षातून एकदाच येतो. मी श्याम. इथे आजोळी येतो." "श्याम काकांच्या पुतण्या." तिच्या डोळ्यात ओळखीचा भाव आला. "अरे श्याम काका, हो ऐकलंय. तुम्ही मुंबईला असताना सॉफ्टवेअर इंजिनियर." "हो बरोबर," मी थोडा आश्चर्याने म्हणालो. "तुला कसं कळलं?" "गावात सगळे बोलतात तुम्ही शहरातून येतात," म्हणून ती हसली. तिच्या हास्यात एक निरागसपणा होता. मी दूध घेऊन परत फिरलो, पण मनात तिचा चेहरा घोळत राहिला. राधा. तिचं नाव राधा असल्याचं मला नंतर कळलं. त्या दिवशी संपूर्ण दिवस तिची आठवण येत होती. मुंबईत इतक्या मुली पाहिल्या, पण तिच्यासारखी साधी, स्वाभाविक, आकर्षक कोणातच नव्हतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी मी दूध घ्यायला गेलो. ती तिथंच होती. यावेळी आम्ही थोडं अधिक बोललो. "दूध रोज घेता का?" तिने विचारलं. "हो, इथं आलो की ताजं दूध आवडतं. मुंबईत पॅकेटचं दूध कसं तरी वाटतं." तिने हसत हसत दूध ओतलं. "इथं सगळं नैसर्गिक. पावसाळ्यात गवत चांगलं म्हणून दूधही चांगलं येतं." आम्ही दोघंही क्षणभर एकमेकांकडे बघत राहिलो. तिच्या डोळ्यात कुतूहल होतं. मी मनात विचार करत होतो, ही मुलगी इतकी साधी तरी कशी? मुंबईतली मुलं असती तर फोटो काढायला सांगितलं असतं किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करायला सांगितलं असतं. पण इथं फक्त स्मितहास्य आणि बोलणं. तिसऱ्या-चौथ्या दिवशी ही भेट नियमित झाली. मी आता दूध फक्त घ्यायला जात नव्हतो. तिच्याशी 2-4 शब्द बोलायला जात होतो. ती मला गावातल्या बातम्या सांगायची. कोणाच्या शेतात पाऊस कसा पडला, कोणाचं लग्न ठरलंय, कोणाची गाय आजारी आहे, सगळं. मी तिला मुंबईच्या आयुष्याबद्दल सांगायचो. ट्रॅफिक, ऑफिस, टेक्नॉलॉजी. ती मोठ्या डोळ्याने ऐकायची. "श्यामदादा, मुंबईत खूप मोठ्या इमारती असतील ना? आणि रात्री दिवे कसे चमकत असतील?" तिच्या आवाजात बालिश कुतूहल होतं. "हो राधा, पण इथल्या शांततेत तो प्रकाश कधीच देऊ शकत नाही," मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. ती लाजली आणि विषय बदलला. एक दिवस पाऊस जोरात पडत होता. मी तरीही दूध घ्यायला गेलो. ती ओली झाली होती. केस चेहऱ्यावर चिटकले होते. साडी शरीराला चिकटली होती. तिची आकृती स्पष्ट दिसत होती. मी मनात स्वतःला समजावलं, "श्याम, तुझं काय चाललंय?" ती खेड्यातली साधी मुलगी आहे. पण मन ऐकायला तयार नव्हतं. तिच्या ओल्या ओठांवर पाण्याचे थेंब, गालावर पावसाचे ओघळ, सगळं मला आकर्षित करत होतं. "घरी जाऊन कपडे बदल राधा, तू पूर्ण भिजलीस," मी म्हणालो. "दूध विकायचे काम आपटलं की मी घरी जाते." ती हसली. मी तिला माझ्या सायकलवर बसवलं आणि तिच्या घरापर्यंत सोडवलं. तिचं घर गावच्या शेवटी, छोटंसं, स्वच्छ. अंगणात फुलं होती. तिने दारात उभी राहून मला म्हणाली, "उद्या भेटू का?" "हो नक्की," मी उत्तरलो. आणि रात्री झोपेत तिचा चेहरा वारंवार येत होता. मी विचार करत होतो, हे काय होतंय माझ्यात? फक्त 3-4 दिवसात एवढी जवळीक कशी झाली? मुंबईत प्रेम प्रेम खेळतो, पण इथं खरंखुर आकर्षण वाटतंय. राधा तिच्या साधेपणात, तिच्या हास्यात, तिच्या लाजण्यात काहीतरी होतं, जे मला हळूहळू खेचत होतं.
मी समजलं होतं की ही फक्त दूधवाली मुलगी नाही, ही माझ्या खेड्यातल्या सुट्टीतली एक अनोळखी भावना आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही भेटलो. यावेळी तिने मला एक छोटासा गुलाब दिला. आज अंगणात फुलला. तुम्हाला आवडेल म्हणून मी तो गुलाब घेतला आणि मनातल्या मनात म्हणलो, राधा तू माझ्या मनातली हळूहळू फुलतेस. ओळख वाढत गेली. 10-12 दिवस निघून गेले. सुरुवातीला फक्त सकाळी दूध घ्यायला जाणं एवढंच होतं, पण आता ते निमित्त बनलं होतं. राधाशी बोलायला, तिच्या हास्याची एक झलक पाहायला. मला रोज सकाळी उत्सुकता वाटायची. मुंबईतल्या आयुष्यात कधीच तसं वाटलं नव्हतं. ऑफिसमध्ये मी क्लायंटशी बोलताना देखील मन राधाकडे वळायचं. एक सकाळ मी दूध घेत असताना तिने हलक्या आवाजात विचारलं, श्यामदादा, आज संध्याकाळी तळाकडे फिरायला येणार का? मी दुधाचं काम आटपून तिथे येते. मी थोडं आश्चर्याने पाहिलं. हो येतो, पण तुला कसं चालेल? सगळं काम उरकून येते. तिथे शांतता असते, बोलता येईल. ती लाजून हसली आणि सायकल घेऊन निघून गेली. संध्याकाळी मी तळाकडे गेलो. पावसाळ्यातलं ते ठिकाण खूप सुंदर दिसत होतं. पाण्यात हिरव्या शेवाळ्याच्या झलक, आजूबाजूला झाडं आणि हलका वारा. राधा आधीच आली होती. एका मोठ्या दगडावर बसली होती. तिने हलकी पिवळी साडी नेसली होती, केस एका बाजूला विंचरलेले. मी जवळ गेल्यावर तिने मला पाहून हसली. आलात, बसा ना. मी तिच्या बाजूला बसलो. आम्ही थोडा वेळ शांत राहिलो. मग मी विचारलं, रोज दूध विकायचं काम कंटाळा येत नाही का? कंटाळा येतो, पण काय करणार? बाबा शेतात काम करतात, आईला पाय दुखतात, मी आणि माझा धाकटा भाऊ मिळून सगळं सांभाळतो. तिचा आवाज थोडा उदास झाला. तुझं लग्न कधी ठरलं होतं? मी हळूच विचारलं. गावातल्या अफवांतून मला थोडंफार कळलं होतं. राधाने एक दीर्घ श्वास घेतला. 2 वर्षांपूर्वी गावातलाच एक मुलगा शहरात नोकरीला गेला आणि परतच आला नाही. फोनवर बोलायचा, मग एके दिवशी म्हणाला की आपली जुळत नाही. बस. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. राधा, रडू नकोस. तो तुझी किंमत ओळखू शकला नाही म्हणून गेला. तू चांगली मुलगी आहेस. तिने माझ्या हाताकडे पाहिलं. मी हात काढून घ्यायचा विचार केला, पण तिने तोच हात हळूच धरला. श्यामदादा, तुम्ही शहरातले आहात. तुम्हाला खेड्यातली मुलगी कशी आवडेल? राधा, शहरातल्या मुलींपेक्षा तुझ्यात खूप काही आहे. तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझी साधेपणा, सगळं खरं वाटतं. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. त्या दिवसापासून आमची भेटी नेहमीच झाली. सकाळी दूध घेताना थोडं बोलणं, संध्याकाळी तळ्याकडे किंवा डोंगराच्या पायथ्याशी बसून गप्पा. ती मला तिच्या बालपणीच्या गोष्टी सांगायची. शाळेत कशी पहिली यायची, गावातल्या सणात कशी नाचायची, आईबाबांशी कशी काळजी घ्यायची. मी तिला मुंबईतल्या आयुष्याबद्दल सांगायचो. ट्रॅफिक जाम, महागाई, एकटेपणा. श्यामदादा, तुम्ही एकटे का? मुंबईत कोणी स्पेशल फ्रेंड नाही? तिने एकदा लाजत लाजत विचारलं. मी हसलो. होती 1-2, पण काही जुळलं नाही. सगळं फार वेगानं होतं. इथं तुझ्याशी बोलताना वेळ थांबल्यासारखं वाटतं. ती लाल झाली. आमचे हात वारंवार लागायचे. एकदा पाऊस सुरू झाला. आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो. तिचे केस पावसाने भिजले. मी तिच्या चेहऱ्यावरचे पाणी हाताने पुसलं. तिचे ओठ हलकेसे थरथरले. माझ्या मनात एक ओढ निर्माण झाली, पण मी स्वतःला सावरलं. राधा, घरी जाऊया. त्या दिवशी मी तिला घरी सोडायला गेलो. पाऊस जोरात होता. तिने मला आत यायला सांगितलं. बाबा, आई बाजारात गेलेत. चहा करते. घर थोडंसं होतं, पण नीटनेटकं. भिंतीवर देवी देवतांचे फोटो, एक जुना टीव्ही, स्वयंपाकघरात तिची आई चूल पेटवत असल्याचे चित्र. राधा चहा करायला गेली. मी तिच्या खोलीत नजर टाकली. एक छोटा आरसा, शाळेची जुनी पुस्तके आणि एका कोपऱ्यात तिचे साड्यांचा छोटा संग्रह. चहा घेताना तिचे बाबा आले. अरे श्याम, बसा बाबा. काय काम काढलंस? काका, मी इथं आजोळी आलोय. राधाकडून दूध घेतो म्हणून ओळख झाली. मी सांगितलं. तिचे बाबा हसले. चांगली मुलगी आहे रे, खूप मेहनती पण नशीबवान. राधा लगेच विषय बदलला. आम्ही सर्वजण थोडं बोललो. तिचा धाकटा भाऊ रावली आला. तो मुंबईबद्दल प्रश्न विचारू लागला. राधा माझ्याकडे बघून हसत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळंच चमक होती. रात्री मला घरात परतल्यावर झोपेत विचार करत होतो. श्याम, हे काय चाललंय? ती खेड्यात राहणारी, तू शहरात नोकरी करणारा, पण मन का इतकं आकर्षित होत आहे? तिच्या स्पर्शाची आठवण येत होती. तिच्या खांद्यावर हात ठेवल्याची ऊब, तिच्या हातात हात घेतल्याची मौशी, सगळं हळूहळू मनात रुंजी घालत होतं. पुढचे काही दिवस आम्ही अधिक जवळ आलो. एक संध्याकाळ आम्ही तळाकडे बसलो असताना तिने मला विचारलं, श्याम, तू पुन्हा मुंबईला कधी जाणार? अजून 15-20 दिवस आहेत. मग नंतर? तिचा आवाज कापला. मी तिच्या हातात हात घातला. राधा, मी तुला विसरणार नाही. हे जे होतंय ना, ते खरं वाटतंय मला. तिने डोळे मिटले आणि माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. मलाही. पण भीती वाटते श्याम. गावात लोक बोलतील, आई बाबा काय म्हणतील. आता तरी आपण एकमेकांना समजून घेऊ. मी तिच्या केसात बोट फिरवत म्हणालो.
त्या क्षणी मला कळलं की ही आकर्षण नाही, हळूहळू प्रेमात रूपांतर होत होतं. राधाच्या साध्या स्मित्यात, तिच्या लाजरण्यात आणि तिच्या स्पर्शात मी हरवत चाललो होतो. एक संध्याकाळ, आकाशात गुलाबी रंग पसरला होता. सूर्य डोंगरामागे लपत होता. आम्ही दोघं डोंगराच्या पायथ्याशी एका मोठ्या सपाट दगडावर बसलो होतो. हवा थंडगार होती. राधा माझ्याजवळ बसली होती. तिच्या शरीरातून हलकीशी कापूस आणि दुधाचा गंध येत होता. मी तिच्या चेहऱ्याकडे बघत होतो. तिचे डोळे सूर्यास्त पाहत होते, पण मन कुठेतरी दूर होतं. "श्याम, तू पुन्हा मुंबईला कधी जाणार?" तिने हळू आवाजात विचारलं. तिच्या आवाजात भीती आणि ओढ दोन्ही होतं. "अजून 15 दिवस आहेत राधा." मी तिच्या हातावर हात ठेवला. तिने माझ्या हातात आपली बोट गुंफवली. "मी रोज तुझी वाट पाहते. सकाळी तू येशील म्हणून डोळे उघडते. रात्री झोप येत नाही. तुझ्या आठवणी येतात." माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी तिच्या खांद्याभोवती हात टाकला आणि जवळ ओढलं. तिचं डोकं माझ्या छातीवर आलं. तिचे केस माझ्या गालाला स्पर्श करत होते. क्षणभर आम्ही असं शांत बसलो. फक्त वाऱ्याची आणि आमच्या धडधडत्या हृदयाचे आवाज येत होते. मी हळूच तिच्या केसात बोट फिरवली. "राधा, मलाही तुझ्याशिवाय काही सुचत नाही. मुंबईत परत जायचं मनच होत नाहीये." तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आणि प्रेम होतं. मी तिच्या गालावर हात फिरवला. तिची त्वचा मऊ आणि गरम होती. ती डोळे मिटून घेतली. मी हळूहळू तिच्या ओठांकडे झुकलो. आमचे ओठ एक झाले. पहिली किस, खूप वेळ लाजरी आणि भावनांनी भरलेली. तिचे ओठ थरथरले. मी तिच्या पाठीवर हात फिरवला आणि तिला अधिक घट्ट केलं. किस अधिक गहन झाली. तिच्या तोंडातून हलका सुस्कारा बाहेर पडला. आम्ही दीर्घ श्वास घेत एकमेकांना चाकत होतो. तिच्या ओठांचा गोडवा, तिची ऊब, सगळं मला वेड लावून गेलं. किस संपल्यानंतर ती लाजून माझ्या छातीवर चेहरा लपवू लागली. "श्याम, हे काय करतोय आपण?" "प्रेम करतोय राधा." मी तिच्या कानात कुजबुजलो. त्यानंतर आम्ही रोज भेटू लागलो. संध्याकाळी लपून-छपून डोंगर, तळे किंवा दूरच्या शेतात. एक दिवस तिने मला घरी बोलवलं. "आई-बाबा आज बाजारात गेलेत. संध्याकाळपर्यंत येणार नाहीत. राहुल शाळेत आहे." मी तिच्या घरी गेलो. दार लावल्यानंतर तिने मला घट्ट मिठी मारली. "आज पूर्ण माझा." तिच्या आवाजात कापत होता. मी तिला उचलून तिच्या छोट्या खोलीत नेलं. खोलीत फक्त एक जुना पलंग, एक छोटा आरसा आणि देवाचा फोटो. खिडकीतून हलका प्रकाश येत होता. मी तिला पलंगावर बसवलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसलो. "राधा, तुला भीती वाटत असेल तर सांग," मी म्हणालो. तिने डोळे मिटले आणि मान हलवली. "नाही श्याम, मी तुझी आहे. आज, उद्या आणि कायम." मी तिच्या कपाळावर किस केलं. मग हळूहळू तिच्या गालांवर, मानेवर, खांद्यावर. तिच्या साडीचा पदर खाली सरकला. मी तिच्या ब्लाऊजच्या बटनाच्याकडे हात नेला. तिने थरथरली, पण थांबवली नाही. एक बटन उघडताच मी तिच्या त्वचेला स्पर्श केला. तिची त्वचा गोरी पण मऊ आणि लाजेने लाल झाली होती. मी तिच्या खांद्यावरून ब्लाऊज खाली सरकवलं. तिचे हलके हलत होते. मी त्यांना हळू हात लावला. राधाने सुस्कारा सोडला आणि माझे केस घट्ट पकडले. "श्याम," मी तिला स्पर्शाने करत होतो. प्रत्येक भागाला, प्रत्येक इंच त्वचेला मी किस करत होतो. मी तिच्या स्पर्शाने विलग होत होती. तिच्या शरीरातून एक वेगळी ओढ आणि ओढ निर्माण होत होती. मी तिच्या पोटावर, नाभीवर, कमरेवर हात फिरवला. ती कुरकुरली, "असं करू नकोस. मला बरं वाटतंय." आम्ही दोघंही कपडे उतरवले. पूर्ण तिचे शरीर आणि पाहून मी क्षणभर स्तब्ध झालो. इतकं सुंदर, नैसर्गिक आणि माझ्यासाठी तयार. मी तिला घट्ट मिठी मारली. आमची त्वचा एक झाली. ऊब, ओलवा आणि प्रेम सगळं मिसळलं. मी तिच्या शरीरात हळूहळू प्रवेश केला. ती किंचाळली, पण वेदनेपेक्षा आनंद जास्त होता. "श्याम माझा, पूर्ण माझा." ती पुटपुटली. आमची हालचाल हळू होती. प्रेमळ, भावनिक आणि तिच्या डोळ्यात बघत होतो. प्रत्येक ठोकेत तिला सांगत होतो, "ती माझी आहे." तिने माझ्या पाठीवर नखं खुपसली. तिचे पाय माझ्या कमरेभोवती विरघळले. आमचा श्वास एक झाला. खोलीत फक्त आमचा सुस्कारा आणि प्रेमाचे शब्द भरले होते. "राधा, मी तुला खूप प्रेम करतो." मी तिच्या कानात म्हणालो. "मीही श्याम." "जास्त, अजून जास्त." ती कुरकुरली. शेवटी आम्ही एकत्र शिखरावर पोहोचलो. तिचं शरीर माझ्या शरीरात विरघळलं. ती माझ्या छातीवर कोसळली. आम्ही दीर्घ श्वास घेत एकमेकांना घट्ट धरून पडलो होतो. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. "श्याम, मी कधीच इतकी जवळ नव्हते कोणाशी." ती माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. मी तिच्या केसात बोट फिरवत होतो. "मीही नाही राधा. तू माझी पहिली खरी प्रेमिका आहेस." आम्ही बराच वेळ असेच एकमेकांच्या आलिंगनात पडून होतो. मी तिच्या पाठीवर, कमरेवर हात फिरवत होतो. ती माझ्या छातीवर हलकेसे किस करत होती. बाहेर अंधार पडला होता, पण आमच्यात खोलीत प्रेमाचा प्रकाश होता. त्या दिवसानंतर आमची जवळीक अधिक गहन झाली. प्रत्येक भेटीत आम्ही एकमेकांना अधिक ओळखत होतो.
तिच्या शरीराचे प्रत्येक कोपरा, तिच्या भावनांचे प्रत्येक लहान लहान संकेत सगळं मला माहीत झालं. राधा माझ्या स्पर्शाने फुलून जायची. मी तिला प्रत्येक वेळी नव्या प्रेमाने अनुभवायचो. पण मनात एक छोटीशी भीती होती. गावात लोक काहीतरी बोलू लागले होते. तरीही त्या क्षणात आम्हाला फक्त एकमेकांची काळजी होती. प्रेम, स्पर्श, ओलावा आणि भावना सगळं इतकं खरं आणि गहन होतं की बाहेरची दुनिया विसरली जायची. त्या दिवसानंतर सगळं बदललं. आमची जवळीक इतकी खोल झाली होती की प्रत्येक भेटीत प्रेमापेक्षा अधिक काहीतरी जाणवायचं. पण गावातल्या छोट्या जगात काहीही लपत नव्हतं. काही लोकांनी आम्हाला डोंगराखाली तळ्याकडे एकत्र बघितलं. अफवा पसरायला फार वेळ लागला नाही. एक सकाळ दूध घ्यायला गेलो तेव्हा राधा नेहमीसारखी हसली नाही. तिचे डोळे लाल झाले होते. जणू रात्रभर रडली होती. काय झालं राधा? मी चिंताने विचारलं. गावात बोलायला लागलेत श्याम. काल बाबांना कुणीतरी सांगितलंय. आई बाबा रागवलेत. मला घरातून बाहेर पडू देत नाहीयेत. तिचा आवाज कापत होता. माझं मन हादरलं. पण मी तिला धीर दिला. मी आज तुझ्या बाबांशी बोलतो. मी तुला खरं प्रेम करतो. लग्न करायला तयार आहे. संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो. वातावरण ताणलेलं होतं. तिचे बाबा अंगणात बसले होते. चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. श्याम, तू शहरातला माणूस इथं येऊन आमच्या मुलीला बिघडवतोस. तिचं भवितव्य खेड्यात आहे. तू उद्या मुंबईला जाशील आणि तिला इथं सोडून जाशील. बाबांचा आवाज तीव्र होता. काका, मी तिला सोडणार नाही. मी लग्न करेन. इथंच राहीन. नोकरी सोडून शेती व्यवसाय करेन. मी निश्चयाने म्हणालो. तिची आई रडत होती. राधा आमची एकुलती एक मुलगी. तिचं नाव खराब होईल. राधा आतून बाहेर आली. तिचे डोळे पाण्याने भरलेले. आई बाबा, मी श्यामला खरंच प्रेम करते. तो मला कधीच दुखवणार नाही. बाबांनी आम्हाला घराबाहेर पाठवलं. 2 दिवस विचार करतो. पण गावातली बदनामी सहन होणार नाही. त्या रात्री राधा माझ्याकडे चोरून आली. आम्ही घराच्या मागे जुन्या गोठ्याजवळ भेटलो. तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. श्याम, मला सोडू नकोस. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मी तिच्या डोळ्यात पुसलेले अश्रू पुसले. मी कधी सोडणार नाही राधा. तू माझी आहेस. त्या रात्री आमच्यातलं प्रेम अधिक गहन झालं. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. तिचं शरीर माझ्या शरीराशी पूर्णपणे एकरूप झालं. प्रत्येक स्पर्शात भीती, प्रेम आणि घट्ट होते. ती माझ्या कानात वारंवार म्हणत होती, मी तुझी, फक्त तुझी. मी तिला पूर्ण प्रेमाने अनुभवलं. आमची हालचाल यावेळी अधिक भावनिक होती. वेदना, आनंद, भीती आणि विश्वास सगळं एकत्र होतं. ती माझ्या छातीवर रडत शांत झाली. श्याम, मला मुंबईला घेऊन चल. इथं राहिलो तर सगळं त्रास देतील. नाही राधा, मी इथंच राहणार. तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी. मी माझ्या आजोबाच्या शेतीत भागीदार होईन. व्यवसाय वाढवेन.